ओम साई. हर हर महादेव. CSTवरून वंदे भारत ट्रेन पकडायची असल्यामुळे आम्ही भल्या पहाटे CST स्टेशनला पोचलो. कोणती ट्रेन आहे कोणती ट्रेन आहे कोणती ट्रेन आहे वंदे भारत. पहाटे 6:10च्या दरम्यान वंदे भारत प्लॅटफॉर्मला लागली. पेपर मराठी आहे का इंग्लिश आहे रे? अशा प्रकारे प्रवासाचा आनंद लुटत आम्ही 11:30 वाजता शिर्डीमध्ये पोचलो. तेथून जवळच असलेल्या शिर्डी संस्थानचे भक्तनिवास येथे आम्ही पोचलो. तिथे मग दुपारी जेवण वगैरे करून थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान आम्ही शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यास गेलो. त्या ठिकाणी फोटो वगैरे काही काढण्यास परवानगी नव्हती. मग शिर्डीलाच जेवण करून आम्ही राहत्या भक्तनिवासी परतलो. इथे श्री साईंच्या मंत्रजपात आम्हाला वेळ घालवायला मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8-8:30च्या दरम्यान नाश्ता वगैरे करून आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघालो. सोमवारचा दिवस होता आणि श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन. शिर्डी ते त्र्यंबकेश्वर साधारण 100 किलोमीटरचे अंतर आणि मग पुढे पंचवटी, तपोवन, मुक्तिधाम या सर्वसाठी आम्ही तिथून प्रायव्हेट गाडी भाड्याने घेतली. खूपच बोलके आणि बरीचशी माहिती असणारे ड्रायव्हर आमच्यासोबत होते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर यांचं दर्शन मी पहिल्यांदाच घेण्यात होतो, म्हणून उत्सुकता होतीच. सोमवार असल्यामुळे रांग होतीच, परंतु हर हर महादेवच्या गर्जनेमध्ये सर्व क्षीण निघून जात होता. मला घेतच नाही.
महादेवाच्या पिंडीचं दर्शन तर आतमध्ये गेल्यावर होणारच होतं, परंतु दर्शन या शब्दाचा नेमका अर्थ मी अगोदरच उमगला होता आणि त्याद्वारे मी प्रयत्न करत होतो दर्शनाचा. पाय भासतायत. चला चला. त्यानंतर जेवण करून लगेचच आम्ही आमच्या पुढील ठिकाणांवर निघालो. काळी मूर्ती असलेलं काळाराम मंदिर आणि सफेद मूर्ती असलेलं गोराराम मंदिर. सभोवताली 5 वडांची झाडं असणारी ती पंचवटी. या पंचवटीच्या मध्येच होती सीतामातेची गुहा. अरे आप्पा चल. गेले पुढे. एक मिनिट. मी रे बॅग घे. रावणाने केलेले सीतेचं हरण, त्यापूर्वी राहत असलेली त्यांची पर्णकुटी, लक्ष्मणाने आखलेली लक्ष्मण रेषा, या सर्व गोष्टी आजूबाजूला घडलेल्या ठिकाणं ज्या ज्या ठिकाणी आहेत ते तपोवन. जय श्रीराम. जय श्रीराम. लक्ष्मणाने तप केलेली जागा, लक्ष्मण तपोभूमी. नाशिकमध्ये कुंभमेळा ज्या ठिकाणी भरला जातो ते हे ठिकाण, तो परिसर. अच्छा, शूर्पणखाचं नाक कापलं ह्या झाडाखाली. हां हां हां, या झाडाखाली नाक कापलं.
केवळ लक्ष्मणाची मूर्ती असलेलं हे लक्ष्मणाचं मंदिर. इथे जवळपासच गोदावरी नदीच्या पात्रात असलेली ही ब्रह्मा विष्णू महेश यांची कुंड. राम, लक्ष्मण आणि सीता यांचे भले मोठे कटआउट सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि मग आम्ही निघालो वैश्विक अनुभवाकडे. त्रिवेणी संगम, गोदावरी घाट. त्रिवेणी संगम, नाशिक. गोदावरी, वारुणी आणि थारुणी या 3 नद्यांचा संगम इथे होत असल्याने याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते. Hello, check, check. Hello, check. Hello, check. Hello, check, check, check. Hello, check. व्रजामि गंगा शरणं शरणं हर 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 गोदा हर हर गंगे आणि कपालेश्वराची ही पालखी बघितल्याच्या नंतर आम्ही परतण्यासाठी मोकळे झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे 6:20ची नाशिक रोड येथून राज्यराणी पकडून आम्ही CSTला 10:30-11च्या दरम्यान पोहोचलो. अशा प्रकारे आमचा शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी हा प्रवास खूपच सुखरूप झाला. धन्यवाद. ओम साई. हर हर महादेव.